नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY.BCom, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन. भांडवल व्यवस्थापन जे चॅप्टर आहे याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण खेळत्या भांडवल उभारणीचे स्रोत, त्याचबरोबर खेळत्या भांडवलाचे जे महत्त्व याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक. प्रत्येक व्यवसाय जो आहे किंवा व्यवसाय संघटना आहे, या व्यवसाय संघटनेच्या खेळत्या भांडवलाची गरज वेगवेगळ्या स्वरूपाची असते. खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जो फॉर्म्युला आहे हा निश्चित नसतो, परंतु साधारणपणे खेळत्या भांडवलाचे स्वरूप निश्चित करत असताना काही जे घटक आहे या घटकांचा जो काही अभ्यास आहे हा करावा लागतो आणि त्यानुसार खेळत्या भांडवलाचं स्वरूप जे आहे हे निश्चित करावं लागतं. पहिला मुद्दा आहे व्यवसायाचं स्वरूप. खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करण्यासाठी व्यवसाय संघटनेला आवश्यक असलेले जे खेळत्या भांडवलाचे प्रमाण आहे ते व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. मूलभूत उद्योगांमध्ये स्थिर भांडवलाच्या तुलनेने खेळत्या भांडवलाचं प्रमाण कमी असतं. औद्योगिक व्यवसाय संघटना व्यापारी संघटनांपेक्षा अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते. व्यवसाय जर मोठा असेल तर साहजिकच खेळत्या भांडवलाची आवश्यकता देखील जास्त असते. म्हणजे खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करण्यासाठी तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे. जर औद्योगिक संघटना म्हणजेच ज्या ठिकाणी वस्तू तयार होतात त्या ठिकाणी जास्त भांडवलाची गरज असते. जिथे व्यापार चालतो, व्यापाराची साधी व्याख्या आहे का इधर कमाल उधर करो, याच्याकडून घ्यायचं आणि त्याला विकायचं. या ठिकाणी खेळत्या भांडवलाची गरज कमी असते. मोठा व्यवसाय असेल तर जास्त खेळतं भांडवल लागतं. छोटा व्यवसाय असेल तर कमी खेळतं भांडवल लागतं. सेवा उद्योग असतील तिथे देखील कमी भांडवल लागतं. सेवा उद्योगांसाठी खेळत्या भांडवलाचं प्रमाण हे कमी असतं. शैक्षणिक संस्था यांना देखील खेळतं भांडवल हे मध्यम स्वरूपाचं लागतं. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, कुठल्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करताय, तुम्ही सेवा देताय की वस्तू निर्मिती करताय का तुमची व्यापार आहे, यानुसार तुमच्या वस्तूचं स्वरूप कसं असतं, यानुसार तुमच्या भांडवल जो आहे या भांडवलाचं स्वरूप यामध्ये अवलंबून असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवसायाचे प्रमाण. व्यवसाय संघटनेला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची जी गरज आहे, प्रमाण आहे, यामध्ये संघटनेच्या एकूण व्यवहार किती असतात यावर खेळत्या भांडवलाचं स्वरूप अवलंबून असतं. वस्तूचे उत्पादन करणारी व्यवसाय संघटना ज्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करत राहील त्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज असते. कारण की वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्चा माल लागतो, अर्ध कच्चा माल लागतो, पक्का मालाची गरज पडते, कर्मचाऱ्यांचे पगार द्यावायचे असतात, अनेक प्रकारचे दैनंदिन खर्च, यामध्ये कामगारांसाठी कॅन्टीन चाललेलं असेल तर त्यासाठी खर्च करावा लागतो. व्यवसायाला भेट देणारे इतर प्रकारचे जे काही अधिकारी वर्ग असतील यांच्या चहा पाण्याचा खर्च, असे अनेक प्रकारचे खर्च, लाईट बिल भरणे यासारखे खर्च, विमा उतरवणे,
यासारखे विभिन्न प्रकारचे खर्च करावे लागतात. म्हणजे तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये उत्पादन कोणत्या स्वरूपाचं आहे त्यानुसार खेळत्या भांडवलाची गरज निर्माण होत असते. ज्या प्रमाणात व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज असते त्याच प्रमाणात वस्तूचं वितरण, वस्तूंची खरेदी विक्री करणाऱ्या संघटनेला ती करीत असलेल्या व्यवहारांच्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज निर्माण होते. म्हणजे वस्तूचं वितरण करणं, वस्तूंची खरेदी विक्री करणाऱ्या ज्या संघटना असतात या संघटनांच्या बाबतीमध्ये त्यांचे व्यवहार यांचं प्रमाण किती आहे यानुसार जे खेळतं भांडवल आहे या खेळत्या भांडवलाची गरज निश्चित होत असते. त्यानंतर उत्पादन कार्याला लागणारा वेळ हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक आहे खेळतं भांडवल निश्चित करणारा. खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करत असताना उत्पन्नासाठी लागणारा वेळ निश्चित घेणं आवश्यक आहे. उत्पन्नाची क्रिया ही बरीच मोठी किंवा लांब आणि गुंतागुंतीची असेल तर या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालाचं वस्तूमध्ये परिवर्तन करण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामधली रक्कम जी आहे ही कच्च्या मालात गुंतवावी लागते. त्यामुळे त्यासाठी अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते. जे कच्च्या मालाच्या आधारे आपण पक्का माल तयार करत असतो आणि ही जी प्रक्रिया जर मोठी असेल तर मग मात्र तुम्हाला खेळतं भांडवल जास्त लागतं. विशेषतः जे काही फार्मास्युटिकल जे टॅबलेट्स आहेत जे आपण मेडिकलमध्ये खरेदी करतो यांच्या प्रोसेसिंग जास्त मोठ्या असतात, तिथे त्यांना जास्त खेळतं भांडवल लागतं. ज्या ठिकाणी वस्तू निर्मितीसाठी किंवा वस्तूच्या प्रक्रियेसाठी कमी वेळ लागतो, जसं बेकरी प्रॉडक्ट किंवा आपण जे घरामध्ये तेल वापरतो, तेल, साबण यांचा उत्पादन प्रक्रिया कालावधी कमी असतो. त्यामुळे अशा उद्योगांचं जे भांडवल जे आहे हे लगेच उपलब्ध होतं. त्यामुळे त्यांना कमी भांडवलाची गरज निर्माण होत असते. त्यानंतर चौथा घटक आहे कच्च्या मालाची साठा स्थिती. काही कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाचा साठा करून ठेवावा लागतो, कारण की अशा प्रकारचा कच्चा माल वेळेवर उपलब्ध होणं समस्या उद्भवतात. अशा प्रकारच्या कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज असते. किंवा काही उद्योगांमध्ये जो कच्चा माल पुरवला जातो हा विशिष्ट कालावधीतच उपलब्ध होतो. त्यामुळे त्या काळात त्याची मोठ्या प्रमाणात जी साठवणूक आहे ही व्यवसायांना करून ठेवावी लागत असते. जसं की कापड निर्माण करणारी जर कंपनी जर असेल तर कापूस फक्त मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत या 3-4 महिन्यांमध्येच उपलब्ध असतो. मग अशा परिस्थितीमध्ये कच्च्या मालाचा मोठा साठा या कापड निर्मिती कंपन्यांना करावा लागतो. म्हणजे तुमची जी वस्तू आहे, वस्तू तयार होण्यासाठी जो कच्चा माल जो आहे या कच्च्या मालाचा साठा करण्याची गरज जर निर्माण होत असेल, हा माल जर उपलब्ध नसेल किंवा काही कच्चा माल विशिष्ट कालावधीमध्ये कमी पडतो, शेतीच्या जे काही शेती आहे यावर बऱ्याच प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा अवलंबून असतो. मग अशा परिस्थितीमध्ये कच्च्या मालाचा साठा करण्याची गरज जर निर्माण झाली तर खेळते भांडवल मोठ्या प्रमाणात लागतं. खेळते भांडवल जर कच्चा माल बाजारपेठेमध्ये नियमित उपलब्ध असेल तर खेळते भांडवल कमी लागतं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे तयार मालाचा साठा. बऱ्याच वेळेस वस्तू निर्माण केल्यानंतर त्याची विक्री होत नाही. त्यामुळे अशा मालाला मागणी येईपर्यंत तो माल तसाच पडून राहतो व खेळते भांडवल बराच काळ गुंतून पडतं. म्हणजे जो कच्चा माल तुम्ही घेतला आणि त्याच्यापासून पक्का माल तयार केला, परंतु त्या मालाला बाजारपेठेमध्ये लगेच मागणी येते असं नाही. जसं की ज्या कंपन्या छत्री आणि रेनकोट तयार करतात
आता छत्री आणि रेनकोटची मागणी पावसाळ्यात असते, पण उत्पादन मात्र वर्षभर सुरू ठेवावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये कच्च्या मालामध्ये जास्त पैसा गुंतवावा लागतो किंवा तयार झालेला माल मागणी येईपर्यंत थांबावं लागल्यामुळे खेळत्या भांडवलाची गरज जी आहे अशा कंपन्यांना जास्त असते. त्यानंतर 6वा घटक आहे खरेदी विक्रीसाठीची पतसुविधा. कधीकधी खरेदी विक्री प्रक्रियेमध्ये वस्तू उधार द्याव्या लागतात. अशा वेळी भांडवल गुंतून राहतं व अधिक खेळत्या भांडवलाची गरज निर्माण होते. म्हणजे तुमच्याकडे ज्या काही वस्तूच्या खरेदी विक्री ज्या असतात, या वस्तू खरेदी विक्री करत असताना उधारीची सवलत द्यावी लागते. उधारीची सवलत जी आहे ही तसं काही वाईट घटक नाही आहे, कारण की उदाहरणार्थ मी साबण निर्मितीचा माझा कारखाना आहे आणि मी दररोज 10 लाख साबण विकतोय. त्याच्यातून 7 लाख साबण माझ्या रोख विकल्या जातात आणि 3 लाख साबण मी उधार विकतो. त्या मी जर उधार नाही विकल्या तर माझी मागणी 3 लाख साबण ही दररोज घटेल आणि पुन्हा त्या 3 लाख साबण ठेवण्यासाठी मला साठवणगृहसुद्धा लागेल. म्हणून उधारीमध्ये वस्तू विकणं हा व्यवसायाचा व्यवहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये उधारीची जर संख्या जास्त असेल तर खेळतं भांडवल जास्त लागतं. उधारीची संख्या कमी जर असेल तर मग मात्र खेळते भांडवलाचं जे प्रमाण आहे हे कमी लागतं. म्हणजे खरेदी विक्रीसाठी तुम्ही एकमेकांना उधारीची किती सवलत देताय यावरती खेळत्या भांडवलाचं जी गरज आहे ही निश्चित होत असते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे व्यवसायातील जोखीम. व्यवसायामध्ये विभिन्न कारणामुळे जोखीम निर्माण होत असते. मागणीच्या अस्थिरतेमुळे किंवा उत्पादित वस्तूच्या किमतीमध्ये असणाऱ्या असाधारण बदलामुळे अशा व्यवसायामध्ये अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते. ज्या व्यवसायामध्ये जोखमीचं प्रमाण अधिक असतं तेथे गुंतवण्यात येणाऱ्या खेळत्या भांडवलाचं प्रमाण इतर व्यवसायांपेक्षा अधिक असतं. मात्र एखाद्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम अजिबात नसेल तर तेथे गुंतवणूक आलेल्या खेळत्या भांडवलाची गरज बरीच कमी असते. म्हणजे व्यवसायामध्ये तुमच्या जोखीम किती आहे, तुमचा जो माल आहे, तुमची जी वस्तू आहे याला बाजारपेठेमध्ये जर चांगली मागणी असेल आणि बाजारामध्ये चांगली किंमत बी मिळत असेल तर खेळत्या भांडवलाची गरज जी आहे ही कमी लागते. परंतु तुम्ही तयार केलेल्या मालाला बाजारपेठेमध्ये मागणी कमी असेल, बऱ्याच वेळेस माल गोडाऊनमध्ये पडून राहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र उत्पादन थांबवता येत नाही. त्यामुळे जास्त खेळत्या भांडवलाची जी गरज आहे ही व्यवसायांना निर्माण होताना दिसून येते. म्हणून व्यवसायातील जी जोखीम आहे ही जी जोखीम खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करत असताना महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येते. बरेचशा उद्योगांमध्ये जसं की काही उद्योगांच्या बाबतीमध्ये वातावरण बदलानुसार मागणी कमी जास्त होते. जसं आईस्क्रीम तयार करणाऱ्या कंपन्या, आपल्याकडे तर अशी परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये जर मागणी घटली तर ही जोखीमच झाली. अचानक चांगलं प्रोडक्शन चालू असताना अचानक मागणी कमी होणं, अशा परिस्थितीमध्ये अचानक जे खेळतं भांडवल आहे हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं. नंतर खेळत्या भांडवलाची उलाढाल शेवटचा घटक आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये अस्थिर संपत्तीमध्ये गुंतवण्यात येणारं खेळतं भांडवल सुरुवातीला रोख स्वरूपात असतं. नंतर हे भांडवल उत्पादित वस्तूमध्ये रूपांतरित होत असतं. उत्पादित वस्तूची विक्री केल्यानंतर या भांडवलाचं रोख रकमेत परिवर्तन होतं
अशा प्रकारच्या व्यवहाराची त्या वर्षामधील जी उलाढाल आहे ही खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करत असते. ज्या व्यवसायामध्ये खेळत्या भांडवलाची उलाढाल जास्त असते तेथे खेळत्या भांडवलाची गरज कमी असते. उलट ज्या व्यवसायामध्ये भांडवलाची उलाढाल जास्त असते तेथे खेळत्या भांडवलाची गरज कमी असते. म्हणजे तुम्ही ज्याला आपण टर्नओव्हर जो म्हणतो, तुमचा माल किती लवकर विकला जातोय आणि तुम्ही कधी पुन्हा कच्चा माल खरेदी करताय. लवकर माल विकला जाणं आणि पुन्हा कच्चा माल खरेदी करणं हे चक्र जर फास्ट जर असेल तर विक्री कमी कालावधीमध्ये असल्यामुळे खेळतं भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं आणि व्यवसायांना खेळतं भांडवल कमी लागतं. जर विक्री जर स्थिर असेल, स्लो असेल, तिचा कालावधी जर जास्त जर असेल तर मग मात्र खेळत्या भांडवलाची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. म्हणजे तुमच्या खेळत्या भांडवल जो आहे हे तुमच्या वस्तूच्या विक्रीवर आणि त्यातून पैसा उपलब्ध होणं यावर देखील अवलंबून असतं. किंवा यामध्ये अजून एक मुद्दा मेन्शन करावासा वाटतो की उधारीचा वसूल कालावधी हा 9 नंबरचा मुद्दा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, बुकमध्ये जर दिलेला नसला तरी. उधारी वसूल कालावधी. उधारी वसूल कालावधी जर कमी कालावधीमध्ये असेल, मी मग सांगितल्याप्रमाणे की वस्तू ज्या आहेत या वस्तू विकण्यासाठी उधारी सवलत देणं गरजेचं आहे, त्यामुळे मागणी वाढते. उधार वसूल कालावधी जर कमी कालावधीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळतं भांडवल लवकर उपलब्ध होतं. या उलट उधारी वसुलीचा कालावधी जर जास्त जर असेल तर तुम्हाला खेळतं भांडवल जे आहे हे लेट आणि कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. मग असा जो वस्तू विक्रीचा काळ आणि उधारी वसुलीचा काळ या कालावधीमध्ये दैनंदिन खर्च भागवण्यासाठी जे काही खेळते भांडवल आहे याची जास्त प्रमाणात गरज निर्माण होताना दिसून येते. अशा प्रकारे खेळत्या भांडवलाची गरज निश्चित करणारे अजून काही घटक आपण सांगू शकतो. अजून एक घटक 10 नंबरचा घटक पुन्हा नोट डाऊन करा की कर आकारणी किंवा कर वसुली. जर तुमच्या मालावरती जर स्थानिक कर, जसं आजकाल आपण नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये स्थानिक करांचं प्रमाण कधी कधी स्थानिक कर लावले जातात. हे जर स्थानिक करांचं प्रमाण जर जास्त असेल तर खेळतं भांडवल जास्त लागतं. स्थानिक करांचं प्रमाण जर कमी असेल तर खेळतं भांडवल कमी लागतं. अशा अनेक घटक जे खेळत्या भांडवलाच्या निर्मितीवर परिणाम करतात ते आपण यामध्ये नोट डाऊन करू शकतो. यानंतर राहिलेले लेक्चर पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.